गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाला नैवेद्य दाखवण्याकरता 21 भाज्यांचा नैवेद्य दिला जातो। या भाज्यांमध्ये करटुलं, डांगर, भेंडी, दोडकं, गिलकं, फ्लॉवर अशा 21 भाज्या असतात। गणेशोत्सवाची स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पाला या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो। अनेक महिला हरतालकीनंतर गणेशोत्सव स्थापनेपर्यंत हा उपवास करतात। बाजारामधील या 21 भाज्यांच्या नैवेद्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। कारंजा या परिसरात आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो गणपती बाप्पा करता ज्या 21 भाज्यांचा नैवेद्य दिला जातो त्या संपूर्ण 21 भाज्या या ठिकाणी विक्रीला लावण्यात आलेल्या आहे आणि फळं देखील लावण्यात आलेले आहेत। बऱ्याचशा महिला या ठिकाणी आता भाजी देखील खरेदी करतात। ही का खरेदी केली जाते, काय महत्व याला सांगा? पूर्ण एक भाजी तर आपण बनवू नाही शकत, सर्व मिक्स भाज्या केल्या तर सर्व भाज्यांचा देवाला नैवेद्य लागतो, म्हणून 21 भाज्या या दिवशी बनवल्या जातात। खरेदी केल्या काय देवासाठी? कधी पूजा करणार काय? दुपारी आता। अच्छा, यामध्ये आता ही खरेदी केल्यानंतर घरी नैवेद्य दाखवला जातो। या भाज्या कोणकोणत्या आहेत या देखील आपल्याला जाणून घ्यायचं विक्रेत्यांकडून। कोणकोणत्या भाज्या आपण विकत याच्यात 21 भाज्या येतात पूर्ण टोटल। याच्यात दुधी येते, डांगर येते, केवडा, दोडका, सगळ्या मिक्स भाज्या येतात, कारले, सगळ्या भाज्या मिक्स करून आपण देतो। सगळे ह्या मिक्स भाज्या आपण बघू शकतो ह्या देवाला नैवेद्य देण्याकरता बनवल्या जातात। आता सध्या या नैवेद्याच्या खरेदी करता देखील नाशिकच्या या रविवार कांजा परिसरात गर्दी आहे। कॅमेरामन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।